नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावली आणि भैरवी दोघीही आता एकमेकांच्या समोर आले आहेत प्रेक्षक हो. तर हे नेमकं आता कसं झालं आणि पुढे नेमकं काय होऊ शकतं हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे प्रेक्षकांनो. तर प्रेक्षक हो, सावलीला आता खूप असं टेन्शन आलेलं असतं, कारण की आपलं भूतकाळ आपल्या मुलाच्या समोर येऊ नये आणि त्याला या साऱ्या गोष्टीपासून लांब तिला ठेवायचं असतं. पण जसं का आता सावलीचा इकडे व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला असतो मित्रांनो, आणि त्यामुळे सावलीला आता इकडे मोठा असा स्टंट उचलावा लागणार आहे. आता तिच्या लक्षात आलेलं असतं की आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आता अबीरला आपल्याला इकडे आपल्यापासून लांब कुठेतरी पाठवावं लागेल. जोपर्यंत हे सगळं जे आहे ते शांत होत नाही तोपर्यंत अबीरला आता माझ्यापासून लांब ठेवावंच लागेल. पण अबीर इकडे आता एकटा जायला तयारच नसतो. त्याला आता इकडे सारंग, ओवी आणि सावलीसुद्धा हवी असते, कारण की त्याला माहीत आहे की सावली जी आहे ती इकडे ओवीच्या बाबांशी लग्न करून आपला एक सुखी फॅमिली होऊ शकते. कारण की हे अबीरला माहीत असल्यामुळेच अबीर हा हट्ट जो आहे तो धरून बसलेला असतो मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पाहतो की आता सारंगला तिने फोन करून तर सांगितलेलं आहे की सारंग लवकर या, म्हणजे इकडे आता माझा जो व्हिडिओ आहे गुरुकुलचा तो व्हायरल झालेला आहे आणि भैरवी माझ्यापर्यंत आता कधीही पोचू शकते. तर मला तिच्यापासून अबीरला लांब ठेवायचं आहे. माझा भूतकाळ आता अबीरपासून लांब मला ठेवायचा आहे. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या. अबीरला घेण्यासाठी सारंग आणि ओवी आता इकडे निघालेलेच असतात मित्रांनो. आता ते सावलीच्या घरी पोचलेले असतात. तर पाहतात तर काय, बाहेर इकडे भैरवीची गाडी आलेली असते. सारंग आता मागच्या दाराने जातो आणि इकडे अबीरला जो आहे तो खिडकीतून आवाज देऊन त्याला बाहेर बोलवत असतो. आता इकडे आपण पाहतो की सावली जे आहे ते अबीरच्या रूमचा जो आहे तो दरवाजा तिने लावलेला असतो मित्रांनो. आणि आता भैरवी जी आहे ती जगन्नाथच्या घरामध्ये एंट्री करत असते. जगन्नाथच्या घरामध्ये एंट्री केल्यानंतर आता ते जगन्नाथ तिला समोर दिसलेले असतात. जगन्नाथ तिला बघून आता इकडे ते सुद्धा अगदी दचकून जातात की एवढ्या दिवसातून ही भैरवी अशी आपल्यासमोर आलेली आहे. अगदी तिचा चेहरा मोहरा बदलल्यामुळे जगन्नाथ तिच्याकडे आवासून पाहूच लागतात. आता भैरवी म्हणत असते, ओळखलंस का जगन्नाथ, तीच आहे मी जिचा तू अपमान केला होतास. तिचा अपमान करण्यासाठी तुमची मुलगी कुठे आहे ती बोलव तिला. आणि ती जोरात अशी सावलीला आवाज द्यायला लागलेली असते. कुठल्या बिळामध्ये लपवून ठेवलेस तिला, बाहेर काढ म्हणून. पण जगन्नाथ म्हणत असतात की हे बघ भैरवी, म्हणजे इकडे माझ्या मुलीवरती चांगले संस्कार आहेत तिच्या आईवडिलांचे, त्यामुळे ती जी आहे ती अशी बिळात लपून बसणाऱ्यातली नाही म्हणून. तर आता भैरवी म्हणत असते, मग कुठं बसले लपून, काढ ना तिला बाहेर. काय समोर येत नाही माझ्या ती, मला भिले की काय म्हणून. असं आता ती इकडे जगन्नाथला उचकवण्याचा प्रयत्न करत असते. पण जगन्नाथ तिला सांगत असतात की हे बघ, तिला कोणालाही भिण्याची काहीच गरज नाही आहे. तिनं काही चुकीच केली नाही आहे, तर ती कशाला कोणाला भिवून कुठे लपून बसेल म्हणून. आणि मग काय इकडे आता, अरे ती तुझी मुलगी आहे ना, मग ती नक्कीच लपून बसली असणार, कारण की ती भित्रीच आहे म्हणून. कारण की ती मला खूप भीते आणि इकडे मला माझं तोंड बघायची तिला लाज वाटते का. ये ना म्हणावं आता बाहेर, मी आले आहे इथं मैदानामध्ये, असं आता ती म्हणत असते. मग तितक्यात काय पाठीमागून आवाज येतो, तो म्हणजे सावलीचा. भैरवी माई, मी आले आहे, काय बोला म्हणून. असं आता सावली बोलताच इकडे भैरवीला सुद्धा सावलीला पाहताच तिला सुद्धा धक्का बसलेला असतो. एवढ्या दिवसातून सावलीचा सुद्धा चेहरा मोहरा इकडे बदललेला आहे. आता इकडे भैरवी म्हणते, वा आहेस म्हणजे तू अजूनही जिवंत आहेस, अशी कशी मरशील माझा बदला घेतल्याशिवाय. तर सावली म्हणते, हो आहे की, इथेच आहे, आणि अजून एकदा तुम्हाला हरवायचं आहे ना मला, तुमची अजून जिरवायची आहे म्हणून मी इथं अजूनही आहे म्हणून. तर भैरवीला आता इकडे सावलीसुद्धा तडकेफोड उत्तर देत असते. अगदी तोडीस तोड उत्तर इकडे भैरवीला सावलीने दिलेलं असतं. आता भैरवी म्हणत असते, वा खूपच हुशार झालीस ग, म्हणजे आता इकडे मला पण उलट उत्तर द्यायला शिकलेस. म्हणजे आता इकडे सावली म्हणते की हो, का नाही होणार, म्हणजे मी कोणाचा अन्यायता सहन करणाऱ्यातली सावली नाही. या समाजाकडून मला खूप अशा जखमा मिळाल्या आहेत आणि त्यातून मी खूप काही शिकत गेलेले आहे. त्यामुळे आता मी जे आहे ते कोणाचंही ऐकून घ्यायला इथं बांधील नाही म्हणून. कारण की मी कोणाच्याही आजचं आता इकडे फुकटचं काही खात नाही, मी माझ्या स्वतःच्या कमाईचं खाते म्हणून. तर आता भैरवी हे ऐकून अगदी चकितच होऊन जाते की सावली जी मुलगी माझ्या ताटाखाली मी बस म्हणले की बसायची, उठ म्हणले की उठायची, ती मुलगी आज मला उत्तर देत आहे.
तर भैरवी आता तिला म्हणत असते की माझी गोष्ट एक लक्षात ठेव, मी तुला या गायनामध्ये तुला हरवल्याशिवाय माझा बदला जो आहे तो पुरा होणार नाही. पण सावली तिला सांगत असते की मला तुमच्या या कोणत्याच ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळे पुन्हा इथे माझ्या दारात तुम्ही येऊ नका आणि माझ्या वाटेला जायचा प्रयत्न देखील करू नका म्हणून. पण भैरवी काही ऐकत नाही. ती म्हणते नाही, मला तुला हरवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही, त्यासाठी मी काही करायला तयार आहे. सावली तुला कळते का? त्यावरती आता सावली आता रागातच म्हणत असते, ठीक आहे, तुम्हाला असंच वाटतंय ना, तर अजून एकदा हरायचं आहे का तुम्हाला माझ्या हातून? तर चालेल, मग होऊन जाऊ देत. आणि आता दोघांची जी आहे ती जुगलबंदी मित्रांनो होणार असते. तर आता इकडे आपण पाहतो की सारंग आता अबीरला घेऊन कारमधून गेलेला असतो. पण अबीर काही ऐकतच नसतो. अबीर म्हणत असतो, माझी आई कुठे आहे? मला आईसोबतच आपल्याला एकत्र जायचं आहे. सारंग म्हणतो, अरे पण तुझी आई आपल्यासोबत यायला तयार होईल का? नाही ना. त्यावरती अबीर म्हणतो, नाही होईल ती, मी तिला राजी करतो, म्हणून तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका. मग काय आता इकडे आता भैरवीने सांगितलेलं असतं की जुगलबंदीसाठी पण सावली जी आहे ती तिला म्हणत असते की ठीक आहे, मी तुला जुगलबंदीमध्ये हरवतेच म्हणून. आता इकडे आपण पाहतो की राजकुमार इकडे काळजीमध्ये बसलेलं असतो. तर बंड्याचा फोन वाजतोय, पण बंड्या फोन का उचलत नाही बरं? आता मोनिकाला सुद्धा कळालेलं असतं की हा मोबाईल नेमका कुठे असेल बरं? हा कॅम्पमधल्या कोणाच्या हाती तर लागला नसेल ना, असा आता मोनिकासुद्धा विचार करत असते. तर आता इकडे राजकुमारने आता भैरवीच्या माणसांना सांगून त्या मोबाईलचं लोकेशन काढायला लावलेलं असतं मित्रांनो. आणि ते लोकेशन नेमकं आता इकडे मेंढ्यांचं घर दाखवत असतं. त्यामुळे आता राजकुमारला संशय आलेला असतो, तो म्हणजे मोनिकावरती. ह्या मोनिकानेच इकडे बंड्याला काही केलं तर नसेल ना, मग बंड्याचा फोन याच घरामध्ये कसा काय येतोय, असं आता इकडे जे आहे ते राजकुमारला संशय आलेला असतो मित्रांनो. आता इकडे सारंग घराच्या बाहेर गेला आहे, पण मोनिकाला संशय आलेला असतो की बंड्याचं जे लास्टचं लोकेशन होतं ते कॅम्पमधलं होतं. मग कॅम्पमध्ये आता इकडे कोणाला बंड्याचा मोबाईल सापडला तर नसेल ना, म्हणून आता मोनिका सारंगच्या रूमची तपासणी करायला गेल्यासाठी तिला बंड्याचा फोन सापडलेला असतो. पण त्याला असतं लॉक, आणि त्यामुळे मोनिका काहीच करू शकत नसते. आता तो तिथून मोबाईल जो आहे तो चोरून आणून आपल्या कपाटामध्ये ठेवते. पण इकडे आता राजकुमारला सुद्धा बंड्याचं लोकेशन भेटलेलं असतं, आणि हे आपलंच घर आहे, आपल्या घरामध्ये असं कोणी बंड्याला ओळखतं. म्हणजे मोनिका मला डबल क्रॉस करायचा प्रयत्न करते, ती मला अडकवायचा तर प्रयत्न नाही ना करत, असं म्हणून आता मोनिका बाहेर गेल्यानंतर राजकुमार घराची तलाशी घेतो. तर त्यामध्ये त्याला एक मोबाईल सापडतो, तो म्हणजे मोनिकाच्या कपाटामध्ये. आणि मग काय, आता राजकुमारच्या समोर आता मोनिकाचं सत्य आलेलं असतं की मोनिका मला फसवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे राजकुमार आता मोनिकावरचा विश्वास पूर्णपणे गमावलेला असतो त्याने, आणि त्याला आता इकडे मोनिकाशी सुद्धा बदला घ्यायचा असतो. आणि त्यामुळेच आता तो इकडे तिचा पाठलाग करायला चालू करतो मित्रांनो. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता सारंग अबीरच्या हट्टापायी म्हणतो, ठीक आहे बाबा, आपण तुझ्या आईला पण घेऊन येऊ द्यात म्हणून. आणि असं म्हणून इकडे आता आपण पाहतो की सारंग पुन्हा घराकडे आलेला असतो. तर भैरवी आता तिथून निघून गेलेली असते. आता सावली घरामध्ये रडत असते. जगन्नाथजी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तर सारंग, अबीर आणि ओवी तिथे आलेले असतात. सावलीला रडताना बघून अबीर धावतच आई म्हणून जातो आणि म्हणत असतो की आई अगं का रडत आहेस, काय झालं तुला? त्यावरती सारंगला आता समजलेलं असतं की ते काय झालं असेल ते. सारंग आता सावलीच्या जवळ जातो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की सावली तू रडू नकोस, मी तुझ्या सोबत आहे म्हणून. आता इकडे आपण पाहतो की अबीर सावलीला म्हणत असतो, आई आपण 4 दिवस कुठेतरी फिरायला जाऊयात ना म्हणून. त्यावरती आता इकडे अबीरच्या हट्टापायी सावली तयार होते. आणि मग काय मित्रांनो, सारंग, ओवी आणि अबीर आता छान असे सावलीच्या गावच्या घरी गेलेले असतात, जिकडे तिचे आईवडील राहत असतात. पण आता तिथे कोणीच नसतं. मग अबीर आता तू विचारत होतास ना की तुझे आजी बाबा कुठे आहेत म्हणून, तर मी तुला त्यांच्या घरी घेऊन जाते, म्हणजे माझे आई बाबा, असं आता ती सारंगकडे बघून बोलत असते. तर मित्रांनो, आता इकडे सावलीने सांगितल्याप्रमाणे सारंगने आता गाडी तिकडे सावलीच्या गावाकडे घेतलेली असते. पण गावाकडे तर कोणी नसतं. जयंती आणि दुसरीकडे राहायला गेलेली असते, आणि सावलीचे आईवडील जे आहेत ते कधीच वारलेले असतात मित्रांनो. त्यामुळे सावली आता घरी निघालेली असते. पण आता इकडे ओवी म्हणत असते, बाबा अरे म्हणजे आता इकडे काकूनी सांगितलं फक्त की त्यांच्या आईवडिलांच्या घरी जायचं आहे, मग तुला कसं माहिती हा रस्ता? आता हे ऐकून सारंगला सुद्धा आता इकडे प्रश्न पडतो, बापरे या मुलांना तर खूपच चौकशा पडलेल्या आहेत, खूप डोक्यामध्ये यांच्या प्रश्न येत आहेत, खूपच हुशार मुलं आहेत बाबा ही. त्यावरती सारंग सांगतो, अगं मला मगाशीच सांगितलं टीचरनी कुठे जायचं आहे नेमकं ते.
आणि मग काय आता इकडे मुलं जे आहेत ते सावलीच्या गावी म्हणजेच सावलीच्या आईवडिलांच्या गावी आलेले असतात. तिकडे सावलीच्या आईवडिलांचं घर असतं. आता तिकडे आबिरला गेल्यानंतर ते खूप छान असं आवडतं. ओवीलासुद्धा खूप आवडतं, कारण की गावासारखं घर त्यांनी यागती कधी पाहिलंच नव्हतं. सारंगसुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला सगळ्या जुन्या आठवणी आठवतात. कसं आपण सावलीसाठी ते आलो होतो, तिचे आईवडील सगळं काही ते सारंगला आता आठवायला लागतं. सावलीलासुद्धा तिचं लहानपण, आईवडील सगळ्या काही गोष्टी आठवायला लागलेल्या असतात मित्रांनो. तर आता इकडे सावली मुलांना सांगत असते, तुम्ही बाहेर खेळा, मी घरामध्ये तुमच्यासाठी खाऊ बनवते. आणि सावली आता जाऊन चुलीपुढे बसून सगळं स्वयंपाक वगैरे आता सगळ्यांसाठी करणार असते. मुलं खेळत असता, सारंगही बसलेला असतो. आता इकडे सावली चुलीवरती स्वयंपाक करत असते, पण तिला ते काही व्यवस्थित आता इकडे जमत नसतं, धूर झालेलं असतो. आता इकडे सारंगला ते दिसत असतं सगळं. सावलीच्या डोळ्यातून पाणी येते. सावलीला मदतीची गरज आहे, मग आता काय करायचं बरं. आता मुलं बाहेर खेळत आहेत, मग सारंग आता इकडे सावलीच्या मदतीला मित्रांनो गेलेला असतो आणि अशा प्रकारे त्या दोघांची जवळीक आता आलेली असते. तर आता मित्रांनो, यापुढचा जर एपिसोड तुम्हाला ऐकायचा असेल तर मला कमेंट करा किंवा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा